ही नगरी कोल्हापूरची नगरी आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू। आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू, त्यांना महायुतीची फुलं वाहू। त्यानंतर महाविकास आघाडीकडे पाहू। त्यानंतर महाविकास आघाडीकडे पाहू आणि आपण सर्वजण महायुती सोबतच राहू। महाविकास आघाडी वाले बात करते हैं बड़ी बड़ी, महाविकास आघाडी वाले बात करते हैं बड़ी बड़ी, लेकिन चुनकर आएगा कमल, धनुषबाण और घड़ी घड़ी। माने नरेंद्र मोदी जी की विकास की आगे जा रही है गाड़ी गाड़ी, नरेंद्र मोदी जी की आगे आगे जा रही है विकास की गाड़ी गाड़ी, और माननीय एकनाथ शिंदे और मैंने बढ़ाई है दाढ़ी दाढ़ी। आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रोफेसर जोगेंद्र कवाडे, धनंजय महाडिक, सदाभाऊ खोत आणि मंचकावर उपस्थित असणारे सर्व महायुतीचे उमेदवार, आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात महाविकास आघाडीला गाडण्यासाठी। महाविकास आघाडीवाले चुकीचा प्रचार करून, मतदारांच्या समोर ब्लॅकमेल करून या देशाचं संविधान बदलणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आल्या। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दलितांचं, आदिवासींचं, ओबीसीचं आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची बकवासगिरी करण्यात आली। मी तुम्हाला सांगतो की आमची महायुती बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारी महायुती आहे। नरेंद्र मोदीजी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मजबूत करणारे अशा पद्धतीचे प्रधानमंत्री आहेत। ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका मांडली, भाषण केलं, तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलेलं आहे। या देशाला दिलेल्या बाबासाहेबांच्या संविधानाला माथा टेकून ज्या मोदी साहेबांनी शपथ घेतलेली आहे, ते मोदी साहेब कसे संविधान बदलतील? ते मोदीजी संविधान बदलू शकत नाहीत। पण राहुल गांधीच्या हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन ज्या इंदिरा गांधींनी या देशामध्ये इमर्जन्सी लागू केली आणि संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, ते राहुल गांधी संविधान आम्हाला शिकवतायत। संविधानाचा निर्माता माझा बाप आहे, संविधानाचा निर्माता माझा बाप आहे। राहुल गांधी तुम्हाला त्यांचा शाप आहे। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अशा पद्धतीची भूमिका मांडू नका। तुम्हाला सहजासहजी सत्ता मिळणार नाही। या ठिकाणी 3 मोठे नेते आणि आरपीआयचे आम्ही 2 नेते, आम्ही तुमच्या सोबत आहोत। माननीय उद्धव ठाकरे यांना एवढं सांगतो की उद्धवजी तुम्ही तिकडे नाही जायला पाहिजे होतं, तुम्ही गेलात म्हणजे गेलात, तुम्ही तिकडे गेलात आणि धनुष्यबाण इकडे आलं। पवार साहेब तुम्ही तिकडे गेलात, घड्याळ इकडे आलं, आणि देवेंद्रजी तुम्ही इथंच होतात, कमळ इथंच राहिलं।
तर या महाराष्ट्रामध्ये मॅन्डेट होतं नरेंद्र मोदींच्या विकासाच्या कामाला पवार साहेबांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. मी पवार साहेबांना बोलत होतो की पवार साहेब आपण इकडे या. अजितदादा सांगत होते की पवार साहेब चला, तुम्हाला उद्धव ठाकरे चालतात, मग बीजेपी का चालत नाही, नरेंद्र मोदी का चालत नाही. ज्या अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारामध्ये जॉर्ज फर्नांडिस होते, ममता बॅनर्जी होत्या, डीएमके होते, नितीश कुमार होते, शरद यादव होते, एवढे सगळे नेते होते त्यांच्यासोबत कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती. पवार साहेब तुम्हाला देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्हाला तिथं यायला हवं होतं, पण तुम्ही आला नाहीत. पण घड्याळ इकडे आलं. पण ठीक आहे, म्हणजे आम्ही सगळेजण आहोत, आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत, आम्ही या 3 नेत्यांच्या सोबत आहोत. माझ्या समाजाला माझं सांगणं आहे की नरेंद्र मोदीजी संविधानाला मजबूत करणारे नेते आहेत. काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या स्मारकांचं कधी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लंडन मधलं घर 41 कोटी रुपयाला खरेदी केला आणि लोकार्पण सोहळ्यासाठी माननीय नरेंद्र मोदी साहेब तिथं आले लंडनमध्ये. बाबासाहेबांचं हिंदू मिलचं स्मारक 12-13 हजार कोटी रुपये खर्च करू, 3600 कोटी रुपये किंमत असणारी 12-12.5 एकर हिंदू मिलची जमीन एका फटक्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी ती दिली. काँग्रेस असताना गेली 15-20 वर्ष आम्ही ती जमीन मागत होतो, पण काँग्रेसवाल्यांनी जमीन दिली नाही देणार ती जमीन, बोलणार फक्त. त्यामुळे काँग्रेसला एक जबरदस्त दणका देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, म्हणून आम्ही महायुतीसोबत आहोत. आणि या निवडणुकीमध्ये 24च्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळणार आहे. आम्ही आपल्याला एवढंच आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत की लाडकी बहीण ही योजना अत्यंत चांगली योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारने आणलेली आहे. या ठिकाणी म्हणजे या सरकारने काम केलंय लय भारी, या सरकारने काम लय केलंय भारी, कारण गावागावातली जागी झाली नारी. आता आम्ही करणार आहोत सगळ्या महाराष्ट्राची वारी, आता आम्ही करणार आहोत साऱ्या महाराष्ट्राची वारी आणि पुन्हा एकदा आहे सत्तेमध्ये महायुतीचीच बारी. आम्हाला नक्की सत्ता मिळणार, आपण आमच्या सोबत आहात. 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू, आपण सगळे जर आमच्या सोबत आहात, आम्हाला चिंता नाही. कोल्हापूरची नगरी शाहू महाराजांची नगरी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर छत्रपती शाहू महाराजांची पहिली परिषद झाली होती या ठिकाणी माणगावमध्ये, दलित परिषद, आणि ती आदरणीय शाहू राजांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यावेळेला शाहू महाराज म्हणाले होते की दलितांनो, मी तुमचा नेता नाही, तुमचा नेता हा डॉक्टर आंबेडकर आहे. हे आंबेडकर हे तुमचे नेते आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर हे या देशातले मोठे नेते झाले. आणि म्हणून आज या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पण मी माझा पक्ष जो आहे, मला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. आणि मी राहुल गांधींना सांगतो की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, राहुल गांधी तुम्ही कधीच बनू शकत नाही. या देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदींची आंधी, प्रधानमंत्री बनू शकत नाहीत राहुल गांधी. त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. एकनाथरावजी शिंदे साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत. देवेंद्रजी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. दादा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण आम्हाला थोडी तिकीटं देण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमचे लोक निवडून आणणार आहोत. बौद्ध मत, दलित मत, आंबेडकरी मतही तुमच्या सोबत आहे. किती जरी महाविकास आघाडीने प्रयत्न केला तरी महायुतीच्या या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो.
आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.